साठी आपण येथे जमलो आहोत। या 2025 सालचा सदर पुरस्कार आपण आपल्या अहिल्यानगरीतील बहुश्रुत आणि बहुपारितोषिकाचे मानकरी डॉक्टर सुधाताई कामगिरे यांना प्रदान करीत आहोत। आजच्या उत्सवावरती डॉक्टर कामगिरे यांचे मंचातर्फे व आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो। देश नागरिक मंच शाळेची स्थापना दिवंगत प्राचार्य मोना बोकुडेकर यांनी 1992 साली शाळेतील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने केली। त्यातील बरेच सहकारी आज आपल्यात नाही याची खंत आहे। तथापि त्यांनी प्रस्थापित केलेल्या परंपरा आणि समाजकार्याचे संस्कार आम्ही आजही जपत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो। त्या परंपरेला अनुसरून सांप्रतचा ज्ञानविज्ञान पुरस्कार दरवर्षी समाजातील उत्स्फूर्त व निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांना आपण प्रदान करतो। नम्र दाखल आजपर्यंत डॉक्टर माशाळकर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, डॉक्टर बालाजी तांबे, डॉक्टर अनिल अवचट, अनाथ माता सिंधुताई सपकाळ, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर जयंत नारळीकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉक्टर राजेंद्र धामणे, डॉक्टर रामचंद्र देखणे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉक्टर देखणे, पद्मश्री पोपटराव पवार, डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे इत्यादी दिग्गजांना प्रदान करण्यात आलेला आहे। आज ज्यांना आपण ज्ञान विज्ञान पुरस्कार प्रदान करणार आहोत त्या प्रसिद्ध नेत्रतज्ञ बेटी बचाओ बेटी पढाओ श्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि विशेष म्हणजे जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन झालेला विषय आहे। अशा व्यक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य या मंचात व सावळीकरांना लाभले याचा खरा आनंद आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यवाहानंतर अर्थातच संस्थेचं प्रमुख जे आहे ते आपले अध्यक्ष आजचे सत्कार मूर्ती सुधाताई कामगिरे, माझे सहकार्य माझे कार्यवाह सहकारी श्री शरदराव कुलकर्णी, उपाध्यक्षा ज्योतिताई केसकर आणि उत्तम निवेदन त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्या भाषणाची चमक आणि त्यांचे वैशिष्ट्य शब्दशैली ज्यांनी दाखवली ते आमचे पांडव काका। आज आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक मंच सांगली येथे आज जागतिक विज्ञान दिन आहे आणि याचाच दुग्ध शेतकरा योग असा म्हणता येईल की आज आपण ज्ञान विज्ञान पुरस्कार हा एक मोठ्या चळवळीचे प्रवर्तक आणि ज्यांनी निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग काम केलेले आहे असे आपले सुधाताई कामगिरे यांना आपण आज प्रदान करीत आहोत। मला याबद्दल खूप आनंद होत आहे की त्यांची निवड आम्ही कार्यकारिणी एक मताने केली, कारण त्यांचं कार्य हे नगरमध्ये बहुश्रुत कार्य आहे। त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जे तळमळीने कार्य करतात। वास्तविक ते डॉक्टर तसं कार्याची म्हणजे आवश्यकता नव्हती, परंतु एक परमेश्वरी देणगी किंवा परमेश्वरी इच्छा जी असती आणि परमेश्वराने त्यांना प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेने ते आपलं मनाचे इच्छेने कार्य करत असतात। कारण सगळीकडे असं म्हणजे आपल्या गीतेतच आहे ना, यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारत हा श्लोक आपण नेहमी ऐकतो, परंतु आपल्याला अनुभवात येतं की परमेश्वर जरी स्वतः कधी कधी अवतार घेत नसला तरी मानवी लोकांना ते त्याची
समाजात जे विखुरलेले घटक आहेत त्यांना सहारा द्यायचा, त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांची उन्नती करायची, असं ते परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने प्रेरणा देऊन त्या व्यक्तींना त्या रूपात तयार करतात आणि त्या परमेश्वरी देणगीनेच ते कार्य करतात. त्यांच्या कार्याचा आता आपल्या याच्यात मी उल्लेख करत नाही, कारण त्यांचं काम बहुतेक उत्तुंग असं काम आहे आणि खूप मोठ्या परिचयमध्ये येईलच, तेव्हा त्याचा उल्लेख मी करत नाही, कारण त्या उल्लेख परिचयामध्ये ते काम येईलच त्यांचं. आणि नगरकरांना सगळ्या त्या परिचित आहे. नमस्कार. आताच आपण सगळ्यांच्याकडून ऐकलं आजचा दिवस म्हणजे विज्ञान दिवस आहे आणि ह्याच दिवसाच्या अनुसरून आम्ही पण आज ज्ञान विज्ञान पुरस्कार देतो आहे. आता आम्हाला पांडव सरने पण सांगितलं की हा विज्ञान का, तर तुम्हाला माहिती आहे आमची संस्थापक दरवेळेला आम्हाला आठवण येते की गोपीकर सरांनी जे हे नाव अतिशय सूचक कार्य केलेलं आहे की ज्ञान विज्ञान. ज्ञान म्हणजे काय तर आपण मिळवलेलं ज्ञान आणि विज्ञान हे आपण स्वतः ज्ञान मिळवायचं आणि ते ज्ञान इतरांना त्याचं उन्नयन करून ते इतरांपर्यंत पोहोचायचं. आणि असं हे जे ज्ञानी लोक आहे ते आम्ही शोधून काढतो आणि हे त्याच्यातून हा ज्ञान विज्ञान पुरस्कार दिला जातो. जसं आपण गीतेमध्ये तुम्हाला म्हटलं की 9व्या अध्यायात सांगितलंय की ज्ञान विज्ञान जो आपला आहे अध्याय त्याला अनुसरून हा आपला ज्ञान विज्ञान पुरस्कार आम्ही देतो आहे. आता आपण सगळ्यांचं ऐकलं, कोणाला गेलेलं आहे. आणि आज एक की खरोखरच कपिला शेट्टीचा योग आहे की विज्ञान दिन आणि आमचा हा पुरस्कार देण्याचा दिवस दोन्हीही एकाच दिवशी आज आम्ही करतोय आहे. आणि आम्हाला काय वाटतंय आज म्हणजे खरोखरच आतापर्यंत आम्ही इतके पुरस्कार दिले, पण आपल्या जवळ असलेले आम्ही कधीपासून म्हणत होतो की सुधा कांबळे हे नाव अख्ख्या नगरमध्ये नाही तर फार इंटरनॅशनल लेवलवर पोहोचलेलं हे नाव आहे. आणि ह्या नावाचा आपण कसं काय राहिले बाबा, आपण तर त्यांचा जसं आपण एका महाराष्ट्रीचा सत्कार करतो जसं आपण करतो ना, आपल्याजवळ कस्तुरी आपल्याजवळ असते पण तिचा सुगंध दूरवर पसरलेला असतो. त्याची ही कस्तुरी आपल्या जवळ आहे आणि त्याचा सुगंध दूरवर गेलेला आहे, तरी पण आज आपण त्यांचा प्रत्येक परिचय करून देते थोडक्यात म्हणतात येणार नाही. कारण आता जर चांगलं म्हणलं की त्यांचं नाव कुठे गेलं आपल्याला माहित नाही, तर जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कार आता ह्या त्याच्यासाठी यांचं नामांकन गेलेलं आहे. तर म्हणजे किती आहे तर साधं नाही, तर आज म्हणजे मला जर आठवतं तेव्हापासून 3 तपापेक्षाही त्यांची ही समाजसेवा सुरू आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे जो हल्ली आपण सगळ्या जाती धर्मात जो प्रॉब्लेम आहे की सगळीकडे जो आता आहे की सगळ्यांना असा तो प्रसंग आहे की मुलांचं लग्न होणे, मुलींचे लग्न होणे, आणि त्यासाठी बेटी बचाओ याचा जो पहिला आहे तो आद्य पुरस्कार पहिली आद्य सेवा सुरू केली आहे ती कुठून सुरू झाली आहे, तर याचे आद्य प्रवर्तक आहे या आपल्या प्रवर्तक सुधाताई कांबळे. आपण तर लेडीज डे त्याच्यासाठी केलं पाहिजे. आदरणीय व्यासपीठ, मंचाचे सर्व पदाधिकारी आणि आजच्या कर्तव्यदक्ष त्यांनी खूप कार्य केलेलं आहे अशा गौरवमूर्ती सुधाताई कांबळे आणि त्यांचे यजमान श्रीमान प्रकाशजी कांबळे, डॉक्टर प्रकाशजी कांबळे, या सर्वांचं व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो. आणि आपण ज्यांना या ठिकाणी, ज्या व्यक्तीला या ठिकाणी गौरव करणार आहोत त्यांच्या प्रेरणेला, त्यांच्या कार्याला साथ देण्यासाठी आपण सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, मी त्यांना जे मानपत्र आपण देणार आहोत त्या मानपत्राचं वाचन करणार आहे ते आपण अतिशय चिंतन करून ऐकावं, शांततेने ऐकावं अशी आपल्याला विनंती करतो.
माननीय डॉक्टर सौ सुधाताई तांबे, सप्रेम नमस्कार. ज्येष्ठ नागरिक मंच सावेळी यांच्या वतीने आपणास ज्ञान विज्ञान पुरस्कार प्रदान करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. यत्र नायन्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता या उक्तीप्रमाणे श्री जन्माचे स्वागत करा या चळवळीने आपण आद्य प्रवर्तक आहात. 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा नकोशीला करूया हरीशी हा क्रांतिकारी विचार आपण मांडला व तो कृतीत उतरवला. 1200 पेक्षा जास्त नकोशी हवीशी केल्या. तसेच हजारो विवाह सोहळ्यात 8वा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा देण्यात आला. समाज प्रबोधन व लोक शिक्षणासाठी आपण श्री जन्माचे स्वागत करा. बेटी नहीं तो बहू कहां से लाओगे, खुडून करी आई श्री सुरक्षा अशी 17 पुस्तके प्रकाशित केली. श्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव या विषयावर आपण 75 व्याख्याने दिली. करील रंजन जो मुलांचे जगेल नाते प्रभूशी तयाचे या साने गुरुजींच्या उक्तीप्रमाणे आपण कांकिया परंडकद्वारा बाल रंगभूमीची अखंडपणे 25 वर्षे सेवा करीत आहात. आपण विवाह दृष्टी भेट नेत्र सेवाद्वारे हजारो युवतींच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. तसेच नेत्रदान श्रेष्ठदान द्वारे हजारो अंधत्व निवारण करून कित्येक अंध बांधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. राजयोगा मेडिटेशनद्वारे आपण अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. विशेषतः तरुण वर्गात मनशांती प्रस्थापित करण्यासाठी या कोर्सेसचा खूप फायदा झाला आहे. त्यामुळे अनेक आत्महत्या टळल्या, घटस्फोट थांबले. विशेषतः कारागृहातील कैदी बांधवांना याचा खूप फायदा झाला आहे. स्वच्छता दूर, पर्यावरण दूर, वृक्ष संवर्धन, राजयोगी साधक म्हणून आपला अनेक ठिकाणी गौरव झाला आहे. आपण 150 पेक्षा जास्त पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतीय डाक सेवेने सुधा कांतिया या नावाचे फोटोसह काढलेले पोस्टल स्टॅम्प आपल्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणावा लागेल. जुलै 2026 मध्ये अमेरिकेच्या नासाद्वारे मंगळावरील मंगळ मिशन यामध्ये आपल्या नावाचा समावेश झाला आहे. हे गौरवास्पदच आहे. आपले नामांकन जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी झाले आहे. ही गोष्ट नगरकरांच्या तसेच भारतीयांच्या दृष्टीने एक अभिमानाची व कौतुकास्पद आहे. आपल्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर नेत्र सेवा करणारी कर्तव्य दक्ष डॉक्टर, हळवार मनाची कवयित्री, सिद्धहस्त लेखिका, शास्त्रीय नृत्याचा आविष्कार करणारी नृत्य लेखिका, प्रयोगशीलतेला वाव देणारी संशोधिका, राजयोगी साधक, श्रोत्यांची मने जिंकणारी समर्थ वक्ता, माता, लेक, सूर या विविध नात्यांना समृद्ध करणारी, योगी जीवन पद्धतीचा अंगीकार करणारी, श्री जन्माचे स्वागत करणारी श्रीची चळवळ सर्वप्रथम मांडणारी, साधी राहणी, उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगणारी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुधा कांतिया होते. आपल्या या यशस्वी कार्याचा आलेख सदा उंचावत जावो व आपल्या हातून अनेक पुण्यकर्म हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शतायुष्य हो. मॅडमजी दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार. ज्येष्ठ नागरिक मंच सावेडीच्या वतीने आज अत्यंत मानाचा असा ज्ञान विज्ञान पुरस्कार आपण मला देऊन केला त्याबद्दल मी आपणा सर्वांना हृदयपूर्वक नमस्कार करते. आज मंचावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष आदरणीय आदिनाथजी जोशी सर, कार्यवाह आदरणीय शरदराव कुलकर्णी सर, उपाध्यक्ष आदरणीय सौभाग्यवती ज्योती केसकर मॅडम, सुंदर असं सूत्रसंचलन करणारे आदरणीय पांडव सर, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्वच ज्ञानवंत, यशवंत, कीर्तिवंत, विचारवंत असणाऱ्या सगळे जण, त्यातल्या लीलाताई गोविंदकर आहेत, बोबडीकर मॅडम आहेत, शोभाताई आहेत, किती म्हणून नाव घेऊ मी. हे सगळे जण मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं अनुभवाची शिगडी वाढत जाते आणि अनुभव विश्व विस्तारत जातं, अनुभव विश्व समृद्ध होत जातं. आणि मला असं वाटतं की आपला जो मंच आहे आणि मंचातले सगळे जण जे सगळे सोयरे आहेत हे सगळे जण एक एक अनुभव विश्वातले विद्यापीठ आहेत. अनुभव विश्वाचे विद्यापीठ हे प्रत्येक जण आहेत आणि अशा या विद्यापीठ अनेक विद्यापीठांची मांदी यावी आणि सगळे एकाच ठिकाणी यावेत असा हा मंच. आणि या मंचाकडून आशीर्वाद रूपाने मला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. खरोखरच मी खूप भाग्यवान आहे. खरं म्हणजे ज्ञान विज्ञान या शब्दामध्येच कितीतरी मोठं रहस्य आहे. आताच मला समजलं की आदरणीय पूजनीय बोबडीकर सरांनी या पुरस्काराचं नाव म्हणजे त्यांनी सुचवलं आणि अनेक वर्षापासून हा पुरस्कार आपण अनेक मान्यवरांना दिलेला आहे आणि ते सगळेच मान्यवर आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत. आणि त्या लाईन मध्ये मी आले म्हणजे खरंच मी इतकी छोटी असून सुद्धा म्हणजे त्या लाईन मध्ये मी येऊ शकले. सगळे सूर्य असले आणि मी जरी पंटी असली तरी सगळेजण उजेड देणारेच आहेत आणि त्या लाईन मध्ये मला येता आलं. खरोखरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. जसं जसं वय आपलं वाढत जातं, अनुभव गाठीशी येत जातात. अनेक प्रकारच्या म्हणजे जसं चिंतन आहे, विचार सागर मंथन आहे, माणूस करायला लागतो. अधिक अधिक तो अंतर्मुखी व्हायला लागतो, अधिक अधिक तो अंतःकरणाकडे वळायला लागतो आणि त्यामधून त्यांना अनेक गोष्टी साध्य होतात जे आपल्याला आयुष्यभर मिळालं नाही ते आपल्याला मिळायला लागतं आणि ते एक प्रकारचं अमृत असतं आणि त्यालाच अध्यात्म असं म्हटलं जातं, त्यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणून हा जो शब्द आहे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? सत्य ईश्वरी ज्ञान, त्रिवार सत्य असलेलं ज्ञान, सदा सत्य असलेलं ज्ञान. असं ज्ञान म्हणजे फक्त एखादी डिग्री आपण प्राप्त केली, MA झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, ही तर ठीक आहे. म्हणजे हे जे आपण अभ्यास करतो, ही जी डिग्री आपल्याला मिळते, त्यातून आपण व्यवसाय करत असू, त्यातून आपण काही अर्थार्जन करत असू, पण ते तिथपर्यंत जोपर्यंत आपलं हे शरीर आहे तोपर्यंत ती डिग्री आपल्या सोबत आहे. पण एकदा का शरीर सुटलं तर ते ज्ञान, जी डिग्री आपण मिळवली आहे ना, तर हे जे एक ज्ञान आहे जे आपण आता म्हटलं जातं पुस्तकी ज्ञान, त्या पलीकडे जाऊन सुद्धा आध्यात्मिक ज्ञान आहे आणि ते खरं ज्ञान आहे आणि त्याला सत्य ईश्वरी ज्ञान असं म्हटलं जातं की जे जन्म जन्मांतर आपल्या सोबत येतं. आपल्या सोबत येणारे काय गोष्टी असतात ते म्हणजे आपण केलेलं कार्य आणि आपल्यावर झालेले संस्कार हेच फक्त आपल्या सोबत कायमस्वरूपी जन्म जन्मांतर आपल्या सोबत येतात.
बाकी हे शरीर असेल किंवा काही कपडे लत्ते असतील किंवा दागदागिने असतील किंवा नातेवाईक असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, या 2 डोळ्यांनी जे दिसतं ते कुठलंच आपल्या सोबत येत नाही. जे दिसत नाही ते आपल्या सोबत येतं आणि ते म्हणजे आपण केलेलं कर्म. ते सूक्ष्म जरी कर्म असलं तरी पण आपल्या सोबत असलेले संस्कार आहेत, ते दोन्ही गोष्टी आपल्या सोबत जन्मांतर आपल्या सोबत येतात. आणि म्हणूनच हे ज्ञान, सत्येश्वरी ज्ञान, गीतेचं ज्ञान, हे ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे आपण पाहतो अनेक संशोधन होतात, अनेक प्रयोग होतात आणि त्या संशोधनातून, त्या प्रयोगातून हा मोबाईल पुढे आला, है ना. इंटरनेट आणखी प्रगत झालं आणि आपल्या लहानपणी, है ना, तुमच्या लहानपणी सुद्धा तुम्ही असं कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. मी सुद्धा कधी माझ्या लहानपणी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही की झूमवर आम्ही असं इतकं भेटू, की झूमवर असे क्लासेस होतील, झूमवर लहान मुलांचे क्लासेस होतील, झूमवर. आणि म्हणजे त्या झूमचा जो काही म्हणजे आपण पाहतोय की कनेक्शन, कनेक्टिव्हिटी जी आहे की आता या विज्ञानाच्या युगामध्ये झालेल्या प्रगतीचा जर आपण सकारात्मक उपयोग केला तर खूप छान आहे, पण त्याला 2 बाजू आहेत. विज्ञानाला 2 बाजू आहेत, पण ज्ञानाला एकच बाजू आहे आणि ती सकारात्मक आहे. विज्ञानाला 2 बाजू आहेत. संशोधन झालं, मोबाईल आला, खूप छान झालं, खूप चांगला त्याचा आपण वापर करू शकतो, पण त्याचाच गैरवापर सुद्धा होऊ शकतो. तसंच आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या ज्ञानाचा भांडार आपण गुगल सारख्या इंटरनेट मधून आपण प्राप्त करू शकतो, पण सत्य ईश्वरी ज्ञान आपल्याला सापडत नाही. त्यासाठी अंतर्मनामध्येच जावं लागतं. तर अशा या विज्ञानाच्या आविष्काराचा सदुपयोग, सकारात्मक उपयोग आपण करू शकतो. त्याचा अनुभव मी घेतलाय की जो सकारात्मक पैलू आपण त्याचा पाहतो, पण नकारात्मक पैलू पण पुष्कळ काही आहेत. पण आपल्याच हातात असतं की टीव्हीचं बटन कधी चालू करायचं, कुठलं चॅनल लावायचं, कुठलं बंद करायचं. हे रिमोट कंट्रोल आपल्या हातात असून सुद्धा जर आपण वापरत नसेल तर मग तो विज्ञानाचा काय गैरवापर होतो. पण जेव्हा ज्ञान आणि विज्ञान हे एकत्र येतं, जेव्हा अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येतं, तेव्हा सुख शांती संपत्तीची निर्मिती होत असते. आणि मला असं वाटतं की आता आपल्याला बऱ्यापैकी वेळ असतो, म्हणजे या कालावधीमध्ये आपल्याला जबाबदारी अशा लहान मुलांची असते, नातवंडांची असते, घर सांभाळायची पण असते, लोक येतात जातात त्याची पण असते. तरी परंतु आधीपेक्षा आता आपल्याला थोडासा वेळ मिळतो, तर त्या वेळेचा उपयोग आपण जर अशा आध्यात्मिक ज्ञानासाठी जर करू शकलो तर त्यातून खूप काही प्राप्ती आपल्याला होईल असं मला वाटतं. राजयोगा मेडिटेशनची ओळख म्हणजे ते गीतेचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जर आपण उपयोग केला, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण उपयोग करू शकलो तर त्यामुळे खरोखरच जन्मांतरचं कल्याण होणार आहे. मला एक कवितेच्या ओळी आठवतात, बहिणाबाईंच्या आहेत त्या. लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते. आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. म्हणजे ही संत बहिणाबाईंची ही कविता, तो काळ लिहिला त्यांना माहित असेल, तो किती पुराणा काळ आहे, म्हणजे किती खूप मागचा काळ आहे, पण त्या काळामध्ये सुद्धा अशी कविता त्यांना सुचावी याचाच अर्थ सामाजिक परिस्थिती त्या काळामध्ये सुद्धा किती बिकट होती. त्या काळी त्यावेळेस सोनोग्राफी नावाचं मशीन नव्हतं, त्यामुळे गर्भात मुलगा आहे किंवा मुलगी हे समजत नव्हतं. आणि आता
विज्ञानाने प्रगती केली आणि ते सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून मुलगा मुलगी समजायला लागलं, म्हणजे वाईट मानसिकतेला विज्ञानाची जोड मिळाली, संशोधनाची चुकीची जोड मिळाली आणि त्यामुळे आणखीनच या गर्भपाताच्या केसेस, स्त्री भ्रूण हत्येच्या केसेस वाढत गेल्या. तर 2012 ला एक न्यूज आली होती पेपरमध्ये आणि तो अहवाल असा होता की 2012 ची न्यूज सांगते की तत्पूर्वीच्या 12 वर्षामध्ये 2 कोटींपेक्षा जास्त चिमुकल्या या गर्भावस्थेत मारल्या गेल्या. किती? 2 कोटींपेक्षा जास्त चिमुकल्या या गर्भावस्थेत मारला गेला. आणि हा अहवालाचा रिपोर्ट होता, हा सरकारी आकडा होता. म्हणजे नोंद झालेला आकडा आणि बिन नोंद झालेले ते किती असतील, जे मोजलेच नाही, जे माहीतच नाही, जे कोणी सांगितलेच नाही. अशा गोष्टी कोणी कोणाला थोडी सांगणार आहे? हे तर लपून छपून करणाऱ्याच्या गोष्टी. पण ज्याची नोंद झाली एवढ्या 2 कोटी होत्या, म्हणजे ज्या 2 कोटी चिमुकल्या जन्माला येण्यापूर्वी संपून गेल्या, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना आईचा पदर पकडून हट्ट करता येत नाही, ज्यांना रडता पण येत नाही, ज्यांना कुठल्या वकिलाला वकील पत्र पण देता येत नाही, अशी चिमुकली काही आवाज करण्यापूर्वीच संपवली जाते. ही किती मोठी शोकांतिका आहे. खरं म्हणजे आईचं जे उदर आहे त्याला आपण तीर्थक्षेत्र म्हटलं पाहिजे. आईचं उदर हे तीर्थक्षेत्रासारखं आहे, जिथे एक जीव उमलतो, फुलतो, वाढतो आणि एका नवीन जीवाची निर्मिती होते. पण त्याच तीर्थक्षेत्र असलेल्या या आईच्या उदराला स्मशानभूमी करण्याचं महापाप या समाजामध्ये घडत आहे. आणि या महापापला प्रायश्चित सुद्धा नाही, हे कधी माफ पण होऊ शकत नाही. आणि हे जे महापाप आहे हे जन्मोजन्मी फेडावं लागतं. ते न संपणारं हे महापाप आहे. पण याची जाणीव समाजाला नसल्यामुळे, म्हणजे एका दुसऱ्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल, हा एक आत्मघाती हल्ला आहे. स्वतःनी स्वतःवर केलेला हल्ला आहे. माणसाने माणुसकीवर केलेला हा हल्ला आहे. म्हणजे ही थोडक्यात आत्महत्या आहे, माणुसकीची आत्महत्या आहे. कारण मुलगी जन्माला आली नाही, जसं बहिणाबाई म्हणतात की आता कधी जन्मणार माय म्हणजे उद्याची आई, म्हणजे आजची मुलगी. आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, मायच नाही तर माहेर कुठले. आता कधी जन्मणार माय, मुलगीच नाही तर माय कुठून होणार. आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर. गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहे, म्हणजे आहे तो मिळावा मुलीला, तो पण कसला तर गर्भात असताना जळण्याचा. ही किती मोठी शोकांतिका आहे आणि हे किती मोठं महापाप आहे. जसं म्हणतात ना की जसं बीज आपण पेरणार आहोत तसंच फळ आपण प्राप्त करणार आहोत. मग बीजच आपण हत्तीचं पेरलं तर झाड तरी कुठलं येणार आहे, फूल तरी कसलं येणार आहे आणि फळं तरी कुठली आपण प्राप्त करणार आहोत. तर भविष्य संपवण्याचा हा कट म्हणता येऊ शकतो. कारण आजची मुलगी उद्याची आई आहे. आज आईच जर जन्माला आली नाही तर मुलीचा कशाला, मुलाचा सुद्धा जन्म होणार नाही. मुलीचाच कशाला, मुलाचा सुद्धा जन्म होणार नाही. मग ज्या जगामध्ये मुलगा पण नाही, मुलगी पण नाही, अर्थात माणूसच नाही, अर्थात आई पण नाही, मग जिथे आई आहे तिथेच ममता आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, आपलेपणा आहे. हे सगळं आई सोबत आहे. आई आहे म्हणून माणुसकी आहे, आणि आई नाही तर माणूस पण जन्माला येणार नाही आणि माणुसकी सुद्धा जिवंत राहणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि ज्या जगामध्ये माणुसकीच नाही
तर हे जग तरी जिवंत राहील का? ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणूनच मुलीला वाचवायचं अर्थात जगाला वाचवायचं हे पुण्यकर्म आहे. आणि या सगळ्या पुण्यकर्मामध्ये तुम्ही सगळेजण सामील झालात याचा मला खूप 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 आनंद आहे. मला माहिती आहे की यापूर्वीही मी आपल्याला अनेकदा भेटलेली आहे आणि प्रत्येकाकडून खूप चांगल्या गोष्टी, खूप चांगले संस्कार हे माझ्या पाहण्यामध्ये आलेले आहेत. तर मुलीच्या जन्माचं स्वागत करत असताना एक वडीलधारी व्यक्ती म्हणून, एक आजी म्हणून, एक आजोबा म्हणून, एक आई म्हणून, एक वडील म्हणून आपल्याला एक छोटीशी जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये आपण करू शकतो. ती म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. प्रत्येक घरामध्ये विवाह होतातच. खरं म्हणजे आज जर आपण पाहिलं तर मुलं जितकी लग्नाला उभी आहेत तर त्यांना त्या संख्येच्या त्या तुलनेने मुली कमी आहेत. आणि त्यामुळे बिना लग्नाची मुलं तशीच आपण अनेक ठिकाणी पाहतो. अनेक समाजामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे. मग मुलीला कुठून तरी कॉम्प्रोमाइज करून आणावं लागतं किंवा कुणी विकत पण आणतात. अशा पण काही घटना आपल्या ऐकण्यात आहेत. तर आता मुलीची संख्या वाढलीच पाहिजे आणि ही खूप मोठी म्हणजे खूप मोठी गरज आहे. आणि नाही वाढली तर मग जग संपण्याच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये जेव्हा विवाह सोहळे होतील तेव्हा आपण एक विनंती करू शकतो त्या कुटुंबाला की विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनामध्ये अग्नी साक्षीने आणखीन एक वचन आपण म्हणायचं. आणि ते वचन म्हणजे जर मुलीचं म्हणजे मुलगी जर आपल्या पोटामध्ये आली तर तिचं प्रेमाने स्वागत करायचं आहे, तिला वाढवायचं आहे, तिला जन्म द्यायचा आहे, तिला शिकवायचं आहे आणि तिला तिच्या पायावर उभं करायचं आहे. असा छोटासा संकल्प आपण जिथे जिथे विवाहाला जाऊ तिथे तिथे आपण एक सुचवू शकतो. आणि आपण सुचवल्यानंतर कुणी नाही म्हणायचा काही प्रश्न नाही. आतापर्यंत जसं आता परिचयमध्ये सांगितलं की 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, हरियाणा, पंजाब, गुजरात या ठिकाणी त्याचा चांगला असा विस्तार झालेला आहे. आणि नगरमध्ये आता या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये परवा 12वं लग्न 8वा फेरा घेऊन आम्ही लावलं. म्हणजे आता सगळेजण म्हणजे सुचवल्यानंतर सगळेजण त्याचं स्वागत करतात. तसंच मी आपल्या सर्वांनाही प्रार्थना करते की आपणही अशा प्रकारचं सुचवावं. आणि अशा 8वा फेरेचा मंत्र जो आहे तो म्हणजे लेका एवढीच लेक ही भारी. म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढा मुलगा पण भारी आहे. नो पार्शालिटी. लेका एवढीच लेक ही भारी हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. असा साधा सोपा हा 8व्या फेरेचा मंत्र आहे. आणि हिंदीमध्ये असं आहे की एक समान बेटी बेटा, एक समान बेटी बेटा, बेटी बचाव का 8वा फेरा. जसं मी म्हटलं की हरियाणा, दिल्ली, राजस्थान या सगळीकडे अशा प्रकारचा मंत्र घेऊन हा 8वा फेरा घेतला जातो. म्हणजे आता हा 8वा फेरा हा समाज मान्य आणि सरकार मान्य पण झालेला आहे. त्याची आता आपल्याला व्याप्ती अजून वाढवायची आहे आणि मुलींची संख्या वाढवायची आहे. तर अशा या पुण्यकर्मामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी प्रार्थना आपल्या सर्वांना नक्कीच करेन. आणि आपण आपला जो अनुभव आहे, आपलं जे कार्य आहे, आपण जे काही म्हणजे आपल्याला जे आता सिनियर आपण झालेलो आहोत त्यामुळे कुटुंबातले आपण सुचवल्यानंतर नक्कीच सगळेजण ऐकणार आहेत. तर असंच म्हणजे मी म्हटलं की जसं बहिणाबाईंची कविता आपल्याला बरंच काही सांगून जाते. आणि तसं माझी एक छोटीशी कविता आहे आणि त्या कवितेचं नाव आहे तो आणि ती. तो म्हणजे मुलगा आणि ती म्हणजे मुलगी, पुरुष आणि स्त्री. तर ती कविता छोटीशी अशी आहे की तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे,
तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, ती संक्रांत असेल तो तिळगुळ आहे, ती संक्रांत असेल तो तिळगुळ आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. दसऱ्यानंतर येतो दीपावली आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. एक उणे एक होता शून्य, एक उणे एक होता शून्य, एक अधिक एक होता 2, पण एकाच्या बाजूला एक उभा राहिला तो होता 11. असं 11चं गणित आपण मांडूया, असंच 11चं गणित आपण मांडूया आणि खरोखरी स्त्री जन्माचं स्वागत करूया, स्त्री जन्माचं स्वागत करूया. म्हणजे कुणी कमी आणि कुणी जास्त नाही. जेव्हा आपण मुलीला प्रमोट करतो याचा अर्थ असा नाही की तिचा उदो करायचा आहे, दोघंही सारखेच आहेत, परंतु मुलीची संख्या कमी होत आहे, त्यांना दुय्यम समजलं जातं, त्यांना म्हणजे जन्मापासूनच झिडकारलं जातं, त्यांचं अस्तित्व नाकारलं जातं. म्हणून साठी आपल्याला मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे, पण मुलांना सुद्धा तेवढाच आदर, तेवढाच सन्मान आणि तेवढंच प्रेम द्यायचं आहे. जसं म्हटलं जातं ना की गुरुजीने समजा एक रेष काढली फळ्यावर आणि म्हटलं की त्याला हात न लावता ती रेष छोटी करा. कशी करणार? त्याच्या शेजारी मोठी रेष ओढायची. हे काम तसंच आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा, हे काम तसंच आहे. मुलगा वंशाचा दिवा आहे, मान्य आहे, पण मुलगा वंशाचा दिवा आहे म्हणून मुलगी पराया धन नाहीये. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करते. तर अशा प्रकारच्या भावना समाजामध्ये पसरवणं, तिथे सकारात्मक परिवर्तन करून आणणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे महापाप जर वाढत गेलं आणि जग जर नष्ट झालं तर त्यातला 0.00001% पाप आपल्याकडे सुद्धा येणार आहे. त्यामुळे आपण काही केलं नाही तर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, पण काही चांगलं केलं तर मात्र फार पुण्याचं काम होणार आहे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी स्त्री जन्माच्या स्वागताचा संकल्प तर करायचाच आहे. आणि आजचा दिवस हा विज्ञान दिवस. कुठला दिवस आहे? जागतिक विज्ञान दिवस म्हणून आज हा जगभर साजरा केला जातो. आणि आजच्या या दिवशी ज्ञान विज्ञान हा सन्मान मला आज इथे प्राप्त झाला. खरंच खूप आनंद वाटतो. समजा मी ते जे काही छोटं मोठं काम केलेलं असेल तर ही माझी समाजाप्रती केलेली प्रार्थना आहे. तर ही माझी समाजाप्रती केलेली प्रार्थना आहे. जे काही कार्य मी केलं लहानपणापासून आतापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये, ती माझी समाजाप्रती केलेली छोटीशी प्रार्थना आहे. आणि आपण जे मला दिलेलं आहे तो मी प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करते, प्रसाद म्हणून मी त्याचा स्वीकार करते. आणि आपल्या सर्वांना, आपण सगळेजण तीर्थ रूप आहात, तीर्थ स्वरूप आहात. अनुभव विश्व आपलं समृद्ध आहे. एक एक इथं बसलेली व्यक्ती ही एक एक अनुभव विश्व समृद्ध असलेलं विद्यापीठ आहे. आणि या सगळ्या विद्यापीठाच्या वतीने मला जो ज्ञान विज्ञान पुरस्कार आपण बहाल केला, खरोखरच मी खूप धन्य झालेली आहे, मी खूप भाग्यवंत आहे. खरोखर मला असं वाटतं की हे जे काही पुण्य आहे, हे पुण्य आपल्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. कार्य आपुले विशाल सुंदर, कार्य आपुले विशाल सुंदर, जीवन आपल्या मनी निरंतर, जाणीव आपल्या मनी निरंतर. स्वयं कृतज्ञता होई आकुल, स्वयं कृतज्ञता होई आकुल. संस्काराचे मधुजल सिंचन, संस्काराचे मधुजल सिंचन. प्रगतीची ही दिसे रम्य गुण, प्रगतीची ही दिसे रम्य गुण. सत्कार्यास्त विभले जीवन,
दिसे ओंकार. धन्यवाद.